बरं, ज्या वेळेला तुम्ही निस्वार्थ सेवा करता त्यावेळेला शारीरिक आणि मानसिक काय बदल होतात ते समजून घ्या. सायन्स, विज्ञान बऱ्याच लोकांना आवडतं. सायंटिफिक सांगतो. ज्या वेळेला आता एक छोटस उदाहरण घेऊ, आई आणि बाळाचं. बघितलंय आई आणि बाळ? आई बाळाची सेवा करते. कशी करते? स्वार्थी होऊन की निस्वार्थी होऊन? बाळ काय देत आईला? बाळ काय त्रास. जसं आई त्या बाळाचं संगोपन करते तसं बाळाकडनं आईला काय मिळतं? जेव्हा बाळ हसतं, जेव्हा बाळ आईला बोलवतं, जेव्हा बाळ रांगत रांगत आईकडे जातं, या सगळ्या गोष्टींनी त्या आईला पण आनंद होतो. हे माझं आहे. त्याच्यामुळे ते एकमेकाची काय करतात? निस्वार्थ सेवा करतात. म्हणून बघा, त्या आईकडे छोटं बाळ असतं ना, तिला जगाचं काहीच भान राहत नाही. का? पूर्णपणे त्या बाळात गुंतलेली ती. ती एखाद्या दुकानात जरी गेली ना, एखादा नवीन ड्रेस बघितला, कोणाची आठवण येईल? माझ्या बाळाला कसा दिसतो. जर तो सावळा असेल तर थोडे पांढरे पांढरे कपडे बघतील, कलरला मॅच व्हायला पाहिजे. गोरा असेल थोडे डार्क कलरचे कपडे बघतील. काय चिंतनात एकच आहे, माझ्या बाळाला कसा आनंद देता येईल, माझ्या बाळासाठी कसं करता येईल. विचार करा, या जगातली एक छोटी आई आहे, तिला इतकं चिंतन आहे. तुम्हाला नाही वाटत भगवंताला तुमचं चिंतन? एक सर्वसाधारण आईला त्या बाळाची इतकी चिंता आहे, तुम्हाला नाही वाटत त्या देवाला तुमची चिंता? ज्या वेळेला त्याने तुम्हाला तुमच्या आईच्या पोटात टाकलं आणि जेव्हा पोटात होते, तुम्हाला कोण भरवत होतं सांगा? कोण भरवत होतं? ती बरोबर आईच्या पोटातनं ती नळी येते आणि ती बरोबर बाळाच्या त्या बेंबीला चिकटलेली असते आणि त्या नळीतनं सगळं. महाराष्ट्रीयन आई काय खाते? त्याचा चाललं ना ते सगळं पोटात बाळाच्या. मग मध्ये त्या बाळाला काही वेळेला शी होते ना, त्याला कोण कारण आहे? हेचा. तर ही काळजी कोण घेतोय? अरे तू घेतोय. बरं, ते बाळ पोटातनं बाहेर आल्यावर एक, आता डॉक्टरने सांगितलंय बाबा आता अर्ध्या तासात बाळ बाहेर येईल, बरोबर? आता अर्ध्या तास आधी तुम्ही आईच्या शरीराचं डिसेक्शन करा, सापडेल का दूध? अर्ध्या तासात असं काय झालं की बाळ बाहेर आलेल्या आईच्या शरीरात दूध रेडी टू ईट. आजकाल ते मिक्स्ड येतं, रेडी टू ईट. अरे रेडी टू ईट कॉन्सेप्ट देवाची आहे. फळं जी लागतात झाडाला, रेडी टू ईट, तोडान खा. झाडावर आहे, सोडतं का कधी? का केमिकल्स टाकले का त्याच्यात देवाने? नाही. इतकं गोड, इतकं रसाळ कोणासाठी? हे आपल्यासाठी. विचार करा, ज्या देवाने आपल्यासाठी इतकं केलंय त्या देवासाठी आपण किती वेळ देतो?